रत्न निर्मित माल आहे. आजूबाजूला चित्र विचित्र उद्यान बगीचे उपवन दिसत. जरी भगवंत अजित आहेत तरी पण ते आपल्या सेवकांच्या अधीन होतात, त्यांच्या पुढे पराजित होतात. सुखदेव गोस्वामी चलो श्री कृष्ण भगवान की जय। हाथी घोड़ा पाल की बोला श्री कृष्ण भगवान की जय। हाय एवरीवन, श्री एकविरा मातोश्री की जय। श्री कृष्ण भगवान की जय। भगवान विष्णूचे 8वे अवतार असलेले श्रीकृष्ण भगवान यांचा जन्मजयंती उत्सव मोराकोलीवाडा गावात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता. दिनांक 15 ऑगस्ट 2025 शुक्रवारी रोजी श्रीराम मंदिरात श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरा करण्यात आला होता. श्रीकृष्ण भगवंतांना रंगबिरंगी फुलांची सजावट, गळ्यामध्ये अप्रतिम पुष्पहारमाला आणि त्यांच्या चरणी अनेक प्रकारचे व्यंजन, भोग म्हणजे अन्नकोट तयार करण्यात आला होता. तसेच बालकृष्णाची प्रतिमा ताटामध्ये ठेवून त्याची पूजा, अभिषेक, दूध, दही, मध आणि नारळाच्या पाण्याने करण्यात आला होता. तसेच भगवंताच्या भजन, नामस्मरण, कीर्तनाचे आयोजन सुद्धा ठेवण्यात आला होता. तसेच उत्सवानंतर महाप्रसादाचे आयोजन सुद्धा ठेवण्यात आला होता. तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्मजयंती उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. भगवान तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, भक्ती कायम लाभो हीच श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी प्रार्थना. बोला श्रीकृष्ण भगवान की जय. जय श्रीराम. जय जय राम कृष्ण हरी. So do enjoy this video. Stay tuned and stay blessed. Thank you. संत समागम करे निरंतर, जग से हो उपरा, जग से हो उपरा. ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे. मन होवे निष्काम, मनवा मन होवे निष्काम. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम. काय विचार करू? मी जन्मापासून एक भाग्यहीन आणि दरिद्री माणूस. जन्मापासूनच माझं कपाळ करंट म्हणतो ना आपण, तसा मी दरिद्री माणूस. तरी देखील ही अपार संपत्ती आणि समृद्धी मला प्राप्त होण्याचे कारण काय? नक्कीच हे परम ऐश्वर्यशाली यदुवंश शिरोमणी भगवान श्रीकृष्णांच्या कृपा कटाक्षा व्यतिरिक्त अशी असू शकत नाही. ही नक्कीच काय भगवान श्रीकृष्णांची माझे यदुवंशी शिरोमणी सखा श्याम सुंदर खरोखरच मेघापेक्षाही जास्त उदार आहेत, जे समुद्राला भरण्याची शक्ती असून देखील शेतकऱ्यांच्या. जरी भगवंत अजित आहेत तरी पण ते आपल्या सेवकांच्या अधीन होतात, त्यांच्या पुढे पराजित होतात. सुखदेव गोस्वामी शेवटी सांगतात, कथेला आपण इथे विराम करणार आहोत. ब्राह्मणांना आपले इष्टदेव समजणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची ही सुदामा ब्राह्मणा प्रतीची भक्ती जो कोणी ऐकेल त्याला भगवंतांच्या चरणी प्रेम भाव प्राप्त होईल आणि तो सर्व कर्मबंधनातून मुक्त होईल. आणि अशा प्रकारे सुखदेव गोस्वामी या ठिकाणी भगवंतांच्या प्रिय भक्ताची, प्रिय पुत्राची काय करतात, या ठिकाणी कथा सांगतात. नावाचं कीर्तन होतं, भगवंतांच्या कथेचं
भगवंताच्या लीलांचं गुणगान होतं. त्या ठिकाणीच भगवंत अगदी न विलंब करता प्रकट होतात, जन्मच होतात. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे भक्त आज येथे जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यासाठी आल्या. आणि विशेष रूपाने आपले सुदामा म्हणतात की मला या जगामध्ये काय नको, तुमचे जे प्रिय भक्त आहेत त्यांचा संघ मला प्राप्त होईल. तर हे आणि परवा असे 2 दिवस आपल्या जगन्नाथ मंदिरामध्ये उद्या मंगल आरतीपासून ते दिवसभर विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत. आणि रविवारी आपलं जे स्वामी समर्थ मठ आहे विनायकामध्ये, तिथे जन्माष्टमीचा कार्यक्रम होणार. त्यामुळे हे फक्त गेली 15 सुरुवात करायची आहे. कीर्तन या ठिकाणी सुरू असेल. लगेच 5-10 मिनिटात तयारी झालेली आहे अभिषेकाची. भगवंतांचा अभिषेक होईल आणि मग नंतर आपण सर्वजण अशा प्रकारे जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू. आता काय करायचं, आता बघून
श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की श्री कृष्ण।
भजले राम नाम सुख धाम, भजले राम नाम सुख धाम, भजले राम नाम सुख धाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम। राम कृष्ण हरे 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 बोल। चला श्री कृष्ण भगवान की जय, चला श्री कृष्ण भगवान की जय। तो भगवान संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर। जग से हो उपरात, जग से हो उपरात। ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे। मन होवे निष्काम, मनवा मन होवे निष्काम। भजले राम नाम सुख धाम, भजले राम नाम सुख धाम, भजले राम भगवान नाम की सुख जय। जय श्री राम। राम नाम सुख, राम रसिया रामचंद्र की जय। जय श्री राम। घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। श्री कृष्ण भगवान की